जळगावच्या चाळीसगावमधील 14 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. आम्ही सुरक्षित, मात्र हल्ल्यामुळे खूप घाबरलोय. काश्मीरमधून लवकर निघण्याचा प्रयत्न सुरू आहे असं त्यांच्याकडून आता सांगण्यात येत आहे. आपण सध्या सुरक्षित आहोत, मात्र इथून लवकरात लवकर निघावे असा आमचा प्रयत्न आहे. पर्यटक, स्थानिक लोकप्रतिनिधी येथील आमच्या संपर्कात असल्याची माहिती देवयानी ठाकरे यांनी दिलेली आहे. 14 लोक या ठिकाणी आहोत. आता जरी आम्ही सुरक्षित असलो तरी हाय अलर्ट असल्यामुळे मला प्रशासनाला विनंती करायची आहे की लवकरात लवकर या सगळ्याच पर्यटकांची या ठिकाणाहून सुटका झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री माझं आपल्या खासदार स्मिताताई आणि आमचे आमदार मंगेश दादा यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे. कंटिन्यू त्या आमच्या संपर्कात होत्या. शासनाचे आम्हाला पूर्णपणे अगदी धीर देत होते. दादांनी मला, मंगेश दादांनी रात्री धीर दिला, ताई तुम्ही आहेत त्या ठिकाणी सुरक्षित राहा आणि लवकरात लवकर तुमच्या आम्ही या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर नेण्याची व्यवस्था दिल्ली किंवा मुंबई जसं पॉसिबल असेल त्याप्रमाणे लवकरात लवकर करू, अशा पद्धतीचा धीर आम्हाला आमचे आमदार मंगेश दादा आणि आमच्या खासदार स्मिताताईंनी दिलेला आहे. आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत. परंतु वातावरण हे अतिशय या ठिकाणी गंभीर आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्वांसाठी आपण लवकरात लवकर बाहेर नेण्याची कृपा करावी, एवढं बोलतो. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तिथल्या अडकलेल्या पर्यटकांना आता महाराष्ट्रामध्ये आणण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जातोय. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरामध्ये निषेध केला जातोय. मुंबईतल्या लोअर परेलमधील काही नागरिक हे पहलगाममध्ये अडकलेले आहेत. ते आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत. आपण थेट जाऊयात. आपण या ठिकाणी अडकलेले आहात. पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे. सध्या तिथली काय परिस्थिती आहे? आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी आता मदत केली जाते? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय सर? हा, पोहोचतोय मॅडम. हो, बुकिंगचे प्रयत्न चालू आहे. जी, हॉटेल वगैरे तर इथे सध्या महाग आहे. तसं वातावरण तसं एवढं येते, पण कर्फ्यू वगैरे चालू आहेत भरपूर. सर्व चौक्या चौक्यामध्ये सीआरपीएफचे कमांडो दिसत आहेत. सगळे आम्हाला सुरक्षितच बाहेर काढणार आहेत. त्यांचे प्रयत्न चालू आहेत. खरंच जय भारत, जय भारत. जय भारत. जी, नक्कीच. आपण पाहतोय की सरकारकडून संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. आपण किती पर्यटक या ठिकाणी अडकलेले आहात? किती पर्यटक या ठिकाणी आपण आहात? महिला किती आहेत? लहान मुलं किती आहेत? न्यू बॉम्बे आणि बॉम्बेचे असे आम्ही आहोत सगळे. तर आम्ही पूर्ण मिळून आम्ही 23 जणांचा ग्रुप आहे. आणि आमच्यासोबत आमचा ड्रायव्हर आणि आम्हाला यांच्या इकडचेच काश्मीरला जे आम्हाला ड्रायव्हर मिळालेले आहेत तेही आमच्यासाठी हे करतायत की म्हणजे सेफ झोन इथे आहे ना. आम्ही जेवढे सेफ होऊ एवढे प्रयत्न त्यांचे आहेत. पण आम्ही जिथे आहोत ना तिथून 150 किलोमीटर अंतरावर हा जो प्रकार झालाय तो, पण पूर्ण काश्मीरला हे भीतीचं वातावरण आहे सध्या. तुम्हाला मुंबईमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कशा प्रकारे तिकडे तुम्हाला मदत केली जाते? तिथल्या स्थानिक शासनाकडून किंवा तिथे प्रशासनाकडून कशा प्रकारे तुम्हाला तिथे मदत केली जाते? पूर्ण प्रयत्न तिथून आहेत, पण प्रत्येकापर्यंत पोहोचणंही गरजेचं आहे ना. त्यांचे प्रयत्न चालू आहेत, आमचेही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न चालू आहेत. फ्लाईटचे रेट वाढलेले आहेत, हॉटेलचे रेट वाढलेले आहेत आणि हॉटेलवाले पण तेवढे काही सवलत देतील असं वाटत नाही. फ्लाईटचे रेट खूप वाढले. खूप म्हणजे खूपच वाढलेले आहेत फ्लाईटचे रेट. तुम्ही आता परतीसाठी आता रिटर्न तिकीट काढलेलं असेल, त्याचे आता किती रेट आहे त्या संदर्भात काय सांगाल? आता किती रेट वाढवलेले आहेत? आम्हाला जेव्हा आम्ही ओपन केलेलं होतं तेव्हा 9,000 चालू झालेलं होतं. आता 20 आणि 25 चालू आहे. इकॉनॉमिकचं आणि इकॉनॉमीचे रेट चालले. आपण इथे महाराष्ट्रामध्ये कोणाशी संपर्क साधलेला आहे का? महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींसोबत कोणाशी संपर्क साधलाय का? नाही, अजून कोणाशी नाहीये. आपण कोणत्या टुरिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहात आणि त्यांच्याकडून तुम्हाला काही माहिती देण्यात येते का? किंवा त्यांच्याकडून काही तुम्हाला? आम्ही स्वतःहून केलेलो होतो आणि सिल्वर रे ट्रॅव्हल्स इथे आल्यावर आम्हाला सिल्वर रे ट्रॅव्हल्स वाल्याच्या बरोबर
जी नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्र सरकार पूर्ण मदत करते, घाबरू नका असं आवाहन करत आहे. आता संपूर्ण मदत तुमच्यापर्यंत पोहोचेलच. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी. आपण हे दृश्य पाहतो. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त सर्व ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. पहलगाममध्ये भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सर्व यंत्रणा सतर्क झालेली आहे. या हल्ल्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. जखमींवरती उपचार सुरू आहे. जम्मू काश्मीरकडून या ठिकाणी सरकारकडून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.